मुक्काम पिट्सबर्ग. आमच्या मित्रकन्यकेने आणि तिच्या नवऱ्याने व्यवस्थित बोर्डिंग पास मिळेपर्यंत आम्हाला सोबत करून अगदी प्रवेशद्वारापाशी सोडले आणि आमचा निरोप घेतला. यावेळी पिट्सबर्गला जाणारे विमान अगदी वेळेत म्हणजे 7:10 सुटले आणि तसा भ्रमणध्वनी आम्ही सुजितला केला. पिट्सबर्गला आम्ही दुपारी 3 वाजता पोहोचणार होतो आणि तेथून पुढची फ्लाईट दुपारी 4:30 होती. त्याप्रमाणे आम्ही पिट्सबर्गला अगदी योग्य वेळी पोचलो आणि पुढच्या उड्डाणाची वाट पाहू लागलो. पण आमच्या उड्डाणदारापाशी अगदी शुकशुकाट दिसत असल्यामुळे मला जरा शंका यायला लागली आणि म्हणून फ्लाईट शेड्यूलचा तक्ता मी पाहू लागलो आणि माझ्या पोटात गोळा आला, कारण आमची फ्लाईट रद्द झाल्याचे त्यावर नमूद केले होते. अशा वेळी काय करावे लागते याविषयी आम्ही अनभिज्ञ होतो. तेव्हा सोपा उपाय म्हणजे तेथील कुणाला तरी विचारणे. आमच्या फ्लाईटच्या गेटपाशी असणाऱ्या आसनांपैकी एकावर एक महिला कर्मचारी, बहुधा त्या विमान कर्मचाऱ्यांपैकीच एक असेल म्हणून तिला विचारू लागल्यावर ती कर्मचारी नसून एक प्रवासी स्त्रीच होती असे समजले. पण तिने माझे विचारणे मनावर न घेता मला US एअरवेज स्पेशल सर्व्हिस काउंटरवर जाण्यास सांगितले. तिथं थोडी रांग होती, पण माझा नंबर लवकरच लागला आणि तिथल्या खिडकीतील महिलेने माझा बोर्डिंग पास पाहून दुसरा एक तिकीट वजा कागद मला दिला. पण त्यावर फ्लाईट क्रमांक वगैरे काही लिहिले नव्हते. त्यामुळे आम्ही कोणत्या विमानातून पुढचा प्रवास करणार याविषयी काही उलगडा होत नव्हता. म्हणून सरळ सुजितला भ्रमणध्वनी केला आणि आमची परिस्थिती त्याच्या कानावर घातली. त्याने पुन्हा त्याच खिडकीजवळ जाऊन सर्व गोष्टींची खात्री करून घेण्यास सांगितले आणि मग मी पुन्हा त्याच खिडकीधारिणीला जाऊन टोकले आणि यावर सीट नंबर नाही असे सांगितल्यावर तिने नवीन बोर्डिंग पासच तयार करून दिले. तेव्हा आमचा जीव भांड्यात पडला. मात्र ते पासेस चक्क रात्री 11:30च्या फ्लाईटचे होते, म्हणजे आम्हाला तेथे अजून 7 तास मुक्काम करायचा होता. त्या दिवशी इतक्या फ्लाईट्स रद्द होत होत्या की ही तरी जाणार की नाही याविषयी शंकाच होती. येऊन जाऊन आम्ही आमच्या गंतव्य ठिकाणापासून बरेच जवळ असल्याने अगदी तशीच वेळ आली तर सुजित आम्हाला गाडीनेही घेऊन जाईल अशी खात्री होती. पिट्सबर्ग विमानतळाची मात्र अगदी खडानखडा माहिती झाली. अर्थात त्या माहितीचा उपयोग पुन्हा कधी पिट्सबर्गवरून जायचं असेल तरच होणार आणि तोपर्यंत ती माहिती लक्षात राहण्याची शक्यता नाही. पिट्सबर्ग विमानतळ बराच मोठा पसरलेला आहे आणि त्यात सर्व गोष्टी एकाच मजल्यावर आहेत. हा एक मोठा फायदा मला वाटला. बरेच मोठे अंतर जाण्यासाठी सरकते रस्ते आणि छोट्या मोटारगाड्या पण आहेत. मी बोर्डिंग पास काढून आल्यावर एका गुर्जर भगिनीची गाठ पडली. ती तर इंडियानापोलिसहून 12:30लाच तेथे येऊन बसली होती. पुढे मधली सर्व उड्डाणे रद्द झाल्यावर तिलाही आमच्याच उड्डाणातून यायचे होते आणि तरी तिने बोर्डिंग पास काढलाच नव्हता. रात्री फ्लाईटची घोषणा झाली तेव्हाही बऱ्याच रद्द उड्डाणांचे प्रवासी येणार असल्यामुळे जे प्रवासी स्वतः आपले गमन रद्द करतील त्यांना रात्री उत्तम हॉटेलमधील वास्तव्य आणि दुसऱ्या दिवशीच्या उड्डाणाने फुकट प्रवासाचे आमिष दाखवण्यात आले होते. त्याचा लाभ घेण्यास ती गुज्जू महिला तयार होती. याबद्दल तिचे कौतुक करावे वाटले. कदाचित आम्हीही त्याच वर्गातले असू असे पहिल्यांदा तिकीट वजा कागद देताना त्या खिडकीधारिणीने केला असावा. शेवटी रात्री 11:30च्या उड्डाणात स्थानापन्न होऊन सुजितला भ्रमणध्वनी केल्यावर हायसे वाटले. पिट्सबर्गला विमानात बसून विमान चालू होणे हे नेवार्कला पोहोचण्यासारखेच होते आणि तसेच झाले. विमानतळावर सुजित आलाच होता. घरी पोहोचून जेवण करून झोपलो तेव्हा रात्रीचे 3 वाजले होते. काही इतर भेटी. पश्चिम किनारा दर्शन झाल्यावर काही दिवस फारसे काही बघणे झाले नाही. भारताचा स्वातंत्र्य दिन अमेरिकेतच साजरा केला, अर्थात घरात बसूनच. श्री लोणकरांनी तेथील एका मैदानावर ध्वजारोहण होते त्यासाठी बोलावले होते, पण सुजितला सुट्टी नसल्यामुळे इतक्या लांब चालत जाणे शक्य नव्हते. पुढील एका वारीत जाण्याचा योग आला होता. त्यावेळी एडिसनचे महापौर पण आले होते व जवळजवळ सगळा समारंभ गुजराती मंडळींनीच आयोजित केला आहे असं वाटत होतं. हे कौतुकास्पद होतं.
हळूहळू एडिसन मिनी गुजरात होणार असे वाटते. आता तर नेवार्क विमानतळावर गुजराती पाट्या दिसू लागल्या आहेत. कदाचित काही दिवसांनी स्पॅनिशप्रमाणेच तिसरी भाषा म्हणून गुजरातीला मान्यता मिळायला हरकत नाही. स्वातंत्र्य दिनानंतर 2 दिवसांनी सिक्स फ्लॅग पार्कमध्ये सफारी पाहण्यास गेलो. हे एक अभयारण्यच आहे. सर्व प्राणी मोकळेपणाने हिंडत होते, त्यामुळे माणसांवरच फिरण्याची बंधनं होती. त्या प्राण्यांमध्ये सिंह, पांढरा व पट्टेदार पिवळा वाघ, जिराफ, झेब्रा, हत्ती, गवे, सांबरे, हरणे, अस्वले, एमू, हंस, काळा व पांढरा शहामृग, कांगारू असे प्राणी होते. एक शहामृग आमच्या गाडीच्या शेजारी येऊन आमच्याकडे डोकावून पाहत होता. बहुधा मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है असं म्हणत असावा. पुढच्या आठवड्यात कनेक्टिकटला आमच्या मित्राचा मुलगा व तसा सुजितचाही मित्र श्रीधर राहत होता. त्याच्याकडे गेलो होतो. त्याच्या मुलीचा फ्लूटचा कॉन्सर्ट त्या दिवशी त्याच्याकडेच होता. येथील त्याच्या मुलीच्या शाळेत विद्यार्थ्यांना कुठले तरी एक वाद्य शिकावे लागते. रश्मी, त्याची मुलगी, ज्या शाळेत शिकत होती तिथे ज्या वाद्यांचा शिक्षणक्रमात समावेश होता त्यातील फ्लूट हे वाद्य तिच्या बापाने निवडले. आणखी ड्रम, कीबोर्ड अशी पण वाद्ये शिकवली जात होती म्हणे. त्या शाळेच्या संचालकांनी ते वाद्य म्हणजे फ्लूट तो विकत घेणार की भाड्याने घेणार असा प्रश्न विचारल्यावर भाड्याने घेण्याच्या कल्पनेचा विचारही त्याच्या मनात आला नाही. कारण भारतात त्यावेळी 25-30 किंवा जास्तीत जास्त 50-100 रुपयापर्यंत मिळणारा फ्लूट अमेरिकेत फार फार तर $10-15 मिळेल या कल्पनेने त्याने विकत घेणार असे ठामपणे सांगितले. आणि तो विकत घ्यायला गेल्यावर मात्र त्या फ्लूटची किंमत $799 आहे हे ऐकल्यावर त्याचे डोळे पांढरे झाले. अर्थात त्याने मग तो विकत घेण्याचा विचार रद्द केला. हा फ्लूट आपल्या बासरीसारखा अगदी साधा नसतो, तर क्लॅरोनेट या वाद्यासारखा तो धातूचा असून त्याला बरीच छिद्र असतात आणि त्यातील काही वाजवताना बंद करावे लागतात तर काही उघडावे लागतात हे तो पाहिल्यावर कळले. फ्लूट भाड्यानं घेऊनच म्हणजे महिन्याला $10 देऊनच तिने मग सराव सुरू केला. तो सराव कसा चालला आहे हे सर्वांसमोर दाखवण्याच्या या कार्यक्रमाला कॉन्सर्ट म्हणजे आपण ज्याला बैठक म्हणतो तसा हा प्रकार. मुलाला किंवा मुलीला छंद जोपासण्यासाठी एक प्रकारचे उत्तेजन म्हणा ना. त्यासाठी शेजारी मित्रमंडळींना त्याने प्रेक्षक म्हणून बोलावले होते. त्याची मुलगी 6वीत होती व तिचा फ्लूटचा कॉन्सर्ट दुसऱ्या दिवशी होता. मागे उल्लेखलेला $799 फ्लूट ती वाजवणार होती. अर्थात तो विकत घेतलेला नव्हता. बोस्टनहून परागही त्याच्या कुटुंबासमवेत आला होता. त्यामुळे छान कौटुंबिक मेळा व संगीत कार्यक्रम त्या दिवशी झाला. आणि परत आम्हाला जरी अमेरिकेत 6 महिने राहण्याचा शिक्का आमच्या पासपोर्टवर मारून मिळाला तरी आम्ही निघताना ठरवल्याप्रमाणे 4च महिन्यात परत जायचे ठरवले. कारण आता सुजीतच्या लग्नाची तयारी करायची होती. थोडक्यात आमचे अमेरिकेत जाणे त्याच्या लग्नाच्या निश्चितेला कारणीभूत ठरले. तसंच परतणेही त्यामुळेच आवश्यक ठरले. अर्थात मधल्या काळात आमचे अमेरिका दर्शन, काही मित्रांच्या गाठी भेटी हे कार्यक्रम व्यवस्थित पार पडले आणि मे महिन्यात तिथं गेलेले आम्ही सप्टेंबरमध्ये परतण्याची तयारी करू लागलो. यावेळी आमचे परतीच्या उड्डाणाचे वेळापत्रकही ठरलेलेच होते. त्यामुळे फक्त एअर इंडियाकडून त्या दिवशी उड्डाण निघण्याची आणि आमच्या आसन व्यवस्थेची निश्चिती करणे तेवढे आवश्यक होते आणि ते केल्यावर आम्ही न्यूयॉर्क विमानतळावरून उड्डाण केले. यावेळी मात्र लंडनला विमान थांबल्यावर आम्हाला विमानतळावर उतरू देण्यात आले. आमचे एक मित्र त्याच वेळी भारतात परत चालले होते, पण ते वॉशिंग्टनवरून निघाल्यामुळं त्यांची आणि आमची गाठ लंडनला आम्ही विमानतळावर उतरल्यावर पडली. त्यांना आमच्या नंतरच्या एअर इंडियाच्या उड्डाणातून यायचे होते, पण आमच्या विमानातच बरीच जागा रिकामी असल्याने त्यांनाही त्यातच बसवण्यात आले. अशा रीतीने त्यांचा आणि आमचा प्रवास लंडनच्या पुढे बरोबरच झाला. मुंबई विमानतळ रात्री 12 वाजता दिसू लागला. यावेळी जातानाच्या बरोबर उलटी परिस्थिती होती.
म्हणजे आम्ही जाताना सकाळी 7 वाजता निघालो आणि आमचा सगळा प्रवास दिवसात झाला, कारण वेळेतील बदलामुळे आम्ही जिथे पोहोचू तिथे दिवसच होता. त्यामुळे निघाल्या दिवशीच संध्याकाळी 4 वाजता आम्ही न्यूयॉर्कला पोहोचलो. आता परत येताना मात्र संध्याकाळी 8ला निघाल्यामुळे लंडनला आम्ही उतरलो तेव्हा सकाळचे 10 वाजले होते आणि मुंबईला चक्क आम्ही रात्री 12ला पोहोचलो. विमानातून उतरून दीर्घ मार्गातून बाहेर पडल्यावर उतरताना भरायचे फॉर्म एका खिडकीपाशी परत करण्याचे काम केले आणि नंतर आमचे सामान पट्ट्यावरून फिरत होते ते हस्तगत केले. बाहेर पडताना नेहमीप्रमाणे एक रांग आमच्यासारख्या अमेरिकेतून काही घेऊन न येणाऱ्यांची आणि दुसरी असे काही आणले असल्याची माहिती ज्यांना द्यावयाची असते आणि कस्टम अधिकाऱ्यांच्या परवानगीने ते बाहेर घेऊन येणाऱ्यांची. बहुतेक सगळे लोक पहिल्या प्रकारात मोडणारे म्हणजे हिरव्या दिव्याच्या रांगेत असतात आणि आम्ही पण त्याच रांगेतून जाणार होतो. पण यावेळी कधी नव्हे ते कस्टमने त्याच कामासाठी आणखी एक कस्टम अधिकाऱ्याला लावलेले दिसले आणि तेथे गर्दी कमी म्हणजे फक्त एकच कुटुंब आहे असे पाहून आम्हाला तिकडे जाण्याचा मोह झाला. त्या कुटुंबाचे सामान बाहेर गेल्यावर आम्ही पुढे झालो तर तो मार्ग फक्त सुप्रसिद्ध गायक श्री सुरेश वाडकर यांच्या कुटुंबियांसाठीच उघडला होता आणि आता तो बंद करण्यात आला आहे अशी सुवार्ता आमच्या कानावर घालण्यात आली. त्यावेळपर्यंत सौने सुरेश वाडकरांशी गप्पा मारायला म्हणजे आपण सुरेश वाडकरांना या स्वरूपाच्या सुरू केले होते. त्यावरून आम्ही सुरेशजींना ओळखत होतो तरी ते आम्हास ओळखत होते असे काही सिद्ध होत नव्हते. नाहीतर आमच्यासाठी पण तो मार्ग खुला राहिलाही असता. सुरेशजी तेवढ्यात निघून गेले नाहीतर सौच्या गप्पांमधून काहीतरी ओळख निघून आम्ही सुरेशजींच्या परिवारातलेच आहोत असे तिने सिद्धही केले असते. पण तेवढ्यात तेथील अधिकाऱ्यास आमची दया येऊन त्याने तपासणी करणाऱ्या जवानास ठीक आहे यांचे तेवढे तपासून टाक आणि मग बंद कर असे सांगितल्यावर आम्हाला तात्पुरते बरे वाटले. कारण त्या जवानाने आमचे सामान चाळणीतून पलीकडे गेल्यावर तुमच्या सामानात कॉस्मेटिक्स आहेत असे दिसते असे म्हणून आम्हाला बॅगा उघडायला सांगितले. मी त्याला तसे काही नाही, मी एक प्राध्यापक आहे, मी असे करीन असे तुला का वाटते अशी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ. मला एकदम मागे श्री लक्ष्मण देशपांडे होतेच वऱ्हाडकार यांना आलेल्या अनुभवाची आठवण झाली. त्यांना एकदा अमेरिकेत कस्टमच्या तपासणीत अडवले होते पण ते प्राध्यापक आहेत हे कळल्यावर त्यांना अडवल्याबद्दल अमेरिकन कस्टम अधिकाऱ्याने त्यांची माफी मागितली होती. त्यानंतर त्यांना भारतात येताना मात्र अरे ही मास्तरडी ही काय आणणार आहेत असे म्हणून त्यांना सोडण्यात आले होते. यापैकी कोणत्याही पर्यायाने का होईना मला सोडून दिले असते तरी माझी काही हरकत नव्हती. पण आता कस्टमवाल्याने त्याला केवळ आमच्याच सामानाची तपासणी करायची असल्याने भरपूर वेळ आमच्यावरच खर्च करायला हरकत नाही असा विचार केला असावा. किंवा आता एकच गिऱ्हाईक घावले आहे तर आता तरी बघावे काही प्राप्ती होते का असाही विचार केला असावा. कारण सुरेशजी VIP असल्याने त्यांच्याकडून काही अपेक्षा करण्यात अर्थ नव्हता. त्यामुळे मी प्राध्यापक आहे हे सांगितल्यावर अमेरिकन कस्टमवाल्याप्रमाणे माझी माफी मागून किंवा भारतीय अधिकाऱ्याप्रमाणे मास्तरडा म्हणून का होईना मला सोडून देण्यात येईल हा माझा अंदाज खोटा ठरवला. शेवटी मी एक बॅग उघडायला सुरुवात केली आणि आमच्या म्हणजे सौच्या कडेकोट बंदोबस्तातून योग्य किल्ल्या शोधून ती योग्य त्या बॅगेला लावून ती उघडायला लागलो आणि एक बॅग कशीबशी उघडून ती त्याला दाखवल्यावर त्यात आमच्या नातवासाठी आणलेली केळं, पेरू, सफरचंद अशी प्लास्टिकची फळं बाहेर पडली. तेव्हा त्याने अहो ह्या गोल वस्तू दिसल्यावर मला कॉस्मेटिक्स आहेत असं वाटलं असं म्हणून बाकीच्या बॅगा उघडायला मला लागणाऱ्या वेळेचा अंदाज घेऊन अहो साहेब आम्हाला अशी नीट तपासणी करावी लागते असं सांगून जायला सांगितले. एकूण बॅग बंद करण्यातील सौच्या व ती उघडण्यातील माझ्या कौशल्याचा असा फायदा झाला आणि मग मीही त्याला अशीच कडक तपासणी करत जा म्हणजे देश अतिरेक्यांपासून वाचेल अशी शाबासकी देत उघडलेली बॅग तेवढ्याच वेळात बंद करून बाहेर पडलो. त्यावेळी आमचे लांब लचक रांगेत उभे राहिलेले मित्र केव्हाच बाहेर पडून आमची वाट पाहत उभे होते. आम्हाला पाहून काय इतका वेळ का घेतला
काय कॅमेरा VCR वगैरे आणले की काय, असे चेष्टेच्या सुरात विचारू लागले. पण मी त्यापैकी काहीच आणले नसून इतका वेळ का लागला हे सांगून त्यांची करमणूक केल्यावर ते ज्या एका ट्रॅव्हलच्या बसने पुण्यात जाणार होते त्यात येणार का असे त्याने विचारल्यावर आमचा मुलगा दुसऱ्या ट्रॅव्हलची गाडी घेऊन आल्याचे त्यांना सांगितल्यावर ते निघून गेले. आमचे चिरंजीव बाहेर वाट पाहतच होते. आमच्या चिरंजीवांनी आणलेल्या क्वालिस गाडीतील चौथा प्रवासी लुफ्तांझाने येणार असल्याने आम्हाला त्याच्यासाठी थांबावे लागले. तो आला तेव्हा त्याच्याकडे काहीच सामान नसताना त्याला बाहेर पडताना $10 द्यावे लागले असे तो सांगू लागला. त्यावरून मी दिलेला सल्ला कस्टम अधिकाऱ्याने काही पाळलेला दिसला नाही किंवा त्याचा अर्थ माझ्या मेहनतीची किंमत $10 होती. दुसरी वारी. अमेरिकेच्या पहिल्या वारीहून परत आल्यावर आता शांतपणे पुण्यातच राहायचे आणि सुजितकडून दुसऱ्या नातवंडाची वर्दी मिळाल्यावरच परत जायचे असा ठाम निश्चय मी केला. पण आपल्या ठरवण्यावर गोष्टी घडत नसतात. खरं तर आपल्या देशाचे सुख दुसरीकडे नाही अशा अर्थाची कविताही मी करून टाकली होती. आमच्या पुण्यातील मुलाला जयवंतला तो काम करीत असलेल्या TCS या कंपनीने अमेरिकेत पाठवायचे ठरवले आणि त्याला कमीत कमी 3 वर्षे तरी जावे लागेल असे समजल्यावर सून भाग्यश्री आणि नातू प्रथमेश यांना घेऊनच जाणे त्याला आणि आम्हालाही योग्य वाटले. अर्थात आमचे त्याच्याबरोबर जाणे आवश्यक होते अशातला भाग नव्हता. पण त्याच वेळी त्यानेच दुसरे नातवंड येण्याची वर्दी दिली. त्याचा जन्म अमेरिकेत व्हावा असा निर्णय आम्ही नेहमीप्रमाणे सर्वानुमते घेतला आणि मग त्याच्या आगमनाच्या वेळी आम्ही अमेरिकेत असावे असे ठरले. त्यामुळे आम्हाला परत वारीवर निघणे भाग पडले. मात्र जयवंतला कंपनीच्या कामामुळे तातडीने जावे लागले व तो सहकुटुंब गेल्यानंतर आम्ही मात्र मागील सगळे सोपस्कार करून निघण्याची तयारी करू लागलो. यावेळी आम्हाला जायची तयारी मागील वेळेप्रमाणे शेंडीपासून म्हणजे पासपोर्ट व्हिसा या गोष्टीपासून करायची नव्हती. पण मागील वेळी घर जयवंत भाग्यश्रीवर सोडून गेलो होतो तसे आता करायचे नव्हते. जयवंतला घाईने जावे लागल्यामुळे आणि आम्ही आणलेल्या बॅगा त्याने नेल्यामुळे पुन्हा एकदा बॅगांची जमवाजमव करणे आली. यावेळी 2 नवीन बॅगा घेऊन 2 मात्र पूर्वी अमेरिकेला जाऊन आलेल्या आमच्या मित्रांकडून आणल्या. ते आता अमेरिकेत जाण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे घरातील जागा अडवणारे हे सामान आनंदाने त्यांनी आम्हाला दिले. मागील वेळी फोन, वीज बिल या गोष्टींची आम्हाला काळजी करण्याचे कारण नव्हते. पण यावेळी जाण्यापूर्वी टेलिफोन आणि महावितरण यांच्याबरोबर झुंज घेणं आवश्यक होतं. आपल्याकडे काही गोष्टी मिळण्यासाठी झगडावे लागले हे समजू शकते. पण त्या काही काळ नको असल्या तर केवळ त्या खात्यांना कळवून चालत नाही. टेलिफोन खात्याने जाताना तुमचा फोन आमच्या कस्टडीत ठेवा आणि तो सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल $250 दरमहा भरा किंवा सरळ सरेंडर करा असे 2 पर्याय दिले. आल्यावर लगेच फोन परत मिळेल याची खात्री त्यावेळी नसल्याने पहिला पर्याय स्वीकारावा की काय असं मला वाटू लागलं. कारण त्यावेळी आजच्यासारखे फुकटात भ्रमणध्वनी देणाऱ्या प्रेमळ अंबानींनी या क्षेत्रात प्रवेश केला नव्हता व टेलिफोन निगमचीच मक्तेदारी चालू होती. पण टेलिफोन खात्याला 6 महिने फोन न वापरल्याबद्दल $3000 दान करण्यापेक्षा सरेंडरच करू, आल्यावर बघू असे ठरवले. महावितरणने वीज बिल कोणाला तरी दुसऱ्याला भरायला सांगा, कारण त्या काळात कमीत कमी येणारा $30 दरमहा विजेचा आकार भरावाच लागेल असे सांगितले. मी आगाऊ पैसे भरतो असे म्हटल्यावर आमच्याकडे तशी पद्धत नाही असे सांगण्यात आले. थोडक्यात ग्राहकाची कसलीही सोय शक्य असेल तरी करायची नाही ही वृत्ती. शेवटी आगाऊ पैसे घेण्यात महावितरणचे काही नुकसान नाही, उलट थोडे पैसे आगाऊच मिळणे फायद्याचे आहे हे त्यांना पटवून द्यावे लागले. आता मात्र महावितरण ग्राहकांना आगाऊ रक्कम भरा व बिलात सूट मिळवा असा सल्ला देऊ लागले आहेत. त्यानंतर पुढच्या वेळेस जयवंतला सांगून ऑनलाईन वीज बिल भरण्याची सोयच मी करून घेतली. याशिवाय सामान खरेदी, बॅगा भरणं आणि त्यांचे वजन करून बघणं या गोष्टी चालू होत्याच. यावेळी जाताना एका वेळेचा अनुभव जमेस असला तरी प्रवासाचा ताण घेण्याचा नेहमीचा स्वभाव उचल खात होताच. आमच्याच संकुलातील एका सदनिका धारकाने
गाड्या भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केल्याचे सौने पाहून ठेवले होते. त्याच्यावरच मुंबईस आम्हाला सोडण्याचे काम सोपवून मग मी निर्धास्त झालो. सुजितने तिकीट पाठवले असे कळवल्यावर आणि आम्ही दोघेच घरात असल्याने आम्ही घरात नसतानाच तिकीट घेऊन पोस्टमन आला तर काय घ्या म्हणून बरेच दिवस आम्ही कोणीतरी एक जण घरात सदैव राहील अशी दक्षता घेत होतो. बरेच दिवस झाले तरी तिकिटाचा पत्ता नाही. पण अमेरिकेतून रजिस्टर पोस्ट केले असले तरी त्याची पावती अमेरिकेत परत पाठवायची नसल्यामुळे की काय पोस्टमनने आमच्या सदनिकेच्या टपालपेटीतच एक दिवस तिकिटे टाकलेली आढळली. आमच्या सुदैवाने आम्ही पाहीपर्यंत ती सुरक्षित राहिली हे आमचे भाग्य. यावेळीही आमची वारी एअर इंडियानेच व्हायची होती आणि वेळही तीच असल्यामुळे आदल्या दिवशी रात्री झोप न लागता उरलेली रात्र विमानतळावर काढून पुढचा दिवस विमानात घालवला. यावेळी विमान प्रवासाची नवलाई राहिले नव्हते. पॅरिसला 2 तास विमानाचा मुक्काम होता, पण आम्हाला खाली उतरून न देताच विमानाची सफाई करण्यात आली. त्यावेळी एसटी स्टँडवर बसल्याचा अनुभव आला. आम्ही नेवार्कला सोमवारी संध्याकाळी 5च्या सुमारास पोहोचलो आणि यावेळी आमच्या स्वागताला 2 मुलगे सहकुटुंब हजर होते. विशेषतः ज्याला पाहायला मी अगदी उत्सुक होतो तो नातू प्रथमेशही आला होता. गेल्यावर या मुक्कामात त्याच्या इतका किंवा त्याच्यापेक्षाही अधिक निरुद्योगी मीच राहणार असल्यामुळे त्याने मला ताब्यातच घेतले. निवडणुकीचे दिवस. आम्ही पहिल्या वेळी ज्या जागेत राहिलो होतो त्या हिडन व्हॅलीमध्येच ही त्याची नवी जागा होती. फक्त मधल्या काळात सुजितने इमारत बदलली होती. पहिल्या वेळी तो एका बेडरूमच्या जागेत राहत होता, तर इथे 2 बेडरूम्स होत्या आणि मुख्य म्हणजे ही तळमजल्यावर होती. त्यामुळे प्रथमेशने कितीही पाय आपटले तरी शेजारी तक्रार करणारे नव्हते. उलट पुढे त्याने आरडाओरडा सुरू करताच आम्हालाच पोलिसांना बोलावतो अशी धमकी त्याला द्यावी लागू लागली. यावेळी आम्ही गेलो ते अध्यक्षीय निवडणुकांचे दिवस होते. बहुतेक आमचे जाणे आणि निवडणुकांचा संबंध असावा. 2002मध्ये आम्ही प्रथम गेलो तेव्हा बुश साहेब क्रमांक 2 यांच्या कृपेनेच गेलो होतो याचा उल्लेख केलाच आहे. त्यामुळे दुसऱ्या वारीच्या वेळी त्यांनीच आपली दुसरी संधी घेण्याचे ठरवले होते. इथे जॉर्ज वॉशिंग्टन यांनी अध्यक्षपद 2पेक्षा अधिक वेळा भूषवायचे नाही ही घालून दिलेली परंपरा अगदी काटेकोरपणे पाळली जाते. पण निवडणुकीचा हंगाम चालू आहे हे आमच्यासारख्या बाहेरच्या लोकांनाच काय, पण अमेरिकेतील लोकांना तरी ते समजत होते की नाही कुणास ठाऊक. कुठे काही आवाज नाही, पताका नाही, माळा नाहीत, तोरणं नाहीत, कमानी नाहीत, रस्त्यावर पोस्टर्स नाहीत, ढोल नाहीत, ताशे नाहीत. कशी या देशाची प्रगती होणार? येथील छापखान्यांना, चित्रकारांना, घोषणा रचणाऱ्यांना आणि देणाऱ्यांना कसे काम मिळणार? आमच्याकडे साधा गल्लीतील पुढाऱ्याचा वाढदिवस असला की त्या भागातील सगळ्या रस्त्यांवर कटआउट्स, पोस्टर्स यांचा खच पडतो आणि इकडे एक साधी पोस्टर्स नाहीत की जाहिरात नाही. फक्त येऊन जाऊन दूरदर्शनवरील निरनिराळ्या वाहिन्यांवर त्या मिळमिळीत चर्चा. त्यामुळे नंतर त्या वाहिन्यांच्या ऑफिसवर हल्ले नाहीत. त्यात ना कसला आवेश, ना दंगाधोपा, ना रस्ते बंद, असे सगळे शांत. आणि म्हणे हे जगाचे नेतृत्व करणार. अरे रे, यांना प्रशिक्षणासाठी आपल्याकडेच बोलवायला हवे असे वाटून गेले. थोडक्यात काय, आमची वृत्ती म्हणजे अगदी घर की मुर्गी दाल बराबर. त्या काळात निवडणुकीचा हंगाम आहे हे फक्त दूरदर्शनवरील जॉन केरी या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवाराच्या व बिल क्लिंटन, हिलरी वगैरे त्यांच्या पाठीराख्यांची भाषणं ऐकूनच कळत होते. म्हणजे बुश साहेबांचाही प्रचार याच पद्धतीने चालू होता आणि आम्ही उपकाराची जाणीव ठेवून बुश साहेबांना पाठिंबा द्यायला हवा होता. अर्थात आमच्या पाठिंब्याचा काही उपयोग नव्हता हे अलाहिदा, कारण आमच्यापैकी कोणीही अमेरिकेचे नागरिक नव्हतो. पण एकूण निवडणुकीचा रागरंग अगदीच मिळमिळेल. आमच्या घरात डेमोक्रॅटिक पक्षाचाच पाठिंबा होता. त्यामुळे बुश व त्याच्या पाठीराख्यांची भाषणं ऐकायला मिळाली नाहीत. काही भारतीयांचा रिपब्लिकनांना पाठिंबा असतो असे मोठ्या चिरंजीवांकडून कळले. बराक ओबामा यांच्या एका निवडणुकीच्या वेळी आम्ही अमेरिकेत होतो व आमच्या नातवाने त्यावेळी ओबामाजींना पाठिंबा दिला होता व ते निवडून आल्यावर तो खुश झाला होता.
त्यावेळी आम्ही एकत्र राहत नव्हतो, त्यामुळे त्याने हे फोनवरून सांगितले. ट्रम्प यांच्या निवडणुकीच्या वेळीही आम्ही एडिसनला होतो व त्यांच्या विरुद्ध त्यांच्या रिपब्लिकन पक्षाचे लोकच बोलत असत. त्यामुळे हिलरी क्लिंटनच निवडून येणार याची खात्री आमच्या घरी होती. पण निकाल ऐकून आमच्या सुनेला रडू आवरेना. तसे पाहायला गेले तर कोणत्याही पक्षाचे अध्यक्ष आले तरी भारताला जेवढी द्यायची तेवढीच किंमत देतात. आपल्याकडेही कोणाचेही सरकार आले तरी सामान्य माणसाचे हाल संपत नाहीतच. मात्र अमेरिकेतील एक गोष्ट चांगली की निदान निवडणुकीचा फायदा होत असेल वा नसेल, पण त्रास तरी सामान्य माणसाला होत नाही. अर्थात अतिसामान्य माणसास थोडी बहुत अर्थप्राप्ती स्वभाव मिरवणुकीत सामील होण्यामुळे आपल्याकडे जी होते तिला हे येथील जनता मुकत असणार. प्रथमच सगळे एकत्र. या दुसऱ्या वारीतला महत्त्वाचा अनुभव म्हणजे आमच्या कुटुंबातील आम्ही सर्व सभासद प्रथमच एकत्र राहिलो. कारण मुलांची शिक्षणे होऊन ते नोकरीला लागल्यावर म्हणजे गेली 10 वर्षे आम्ही दोन्ही मुलांबरोबर कधीच राहिलो नव्हतो. कधी लग्न कार्यानिमित्त एकत्र जमलो असू तेवढेच. बाकी सुजित अमेरिकेत, जयवंत पुण्यात आणि आम्ही औरंगाबादला असे आमचे तिघांचे 3 संसार होते. आम्ही आता पहिल्यांदाच अगदी सास बहुमालिकासारखे 2 मुले, सुना आणि नातवासह एकत्र राहू लागलो. आजकाल लग्न झाले की मुलाला वेगळा फ्लॅट घेऊन देण्याच्या जमान्यात आमचा बरोबर उलटा प्रवास झाला म्हटले तरी चालेल आणि तो खूप आनंददायक पण होता. एकत्र कुटुंब पद्धती फायदेशीर असते असा निष्कर्ष एकाकी दोघा चीनी समाजशास्त्रज्ञांनी काढल्याचे वाचनात आहे. त्यात त्यांनी ऊर्जा बचत होते असा एक मुद्दाही मांडला आहे. आंतरजालावर शोध घेतला असता एकत्र कुटुंब, लग्नानंतर मुलाने वेगळे राहणे वा वेगळे राहून आपल्या आईवडिलांशी चांगले संबंध ठेवणे या 3 पर्यायांपैकी पहिल्या आणि तिसऱ्या पर्यायाला अधिक पसंती देण्यात आलेली असली तरी प्रत्यक्षात पहिला पर्याय कमी प्रमाणात अस्तित्वात आहे असे आढळते. फक्त मराठी किंवा हिंदी दूरदर्शन मालिकांमध्ये मात्र भली मोठी कुटुंब व त्यातील अनेक सदस्यांचे हेवेदावे, रुसवे व भांडणे दाखवून एकत्र कुटुंब पद्धती किती हानिकारक आहे हे उत्तम तऱ्हेने दर्शकांच्या मनावर बिंबवण्यात येते. माझ्या अगदी जवळच्या मित्रांची मुलं लांब राहून चांगले संबंध ठेवणेच पसंत करतात असे निदर्शनास आले आहे. बरेचदा मुलांना वेगळे राहणे अपरिहार्य होते, कारण बहुतेक मध्यमवर्गीयात जागा मोठ्या कुटुंबास एकत्र राहण्या इतक्या मोठ्या नसतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षणानंतर मुले मूळ गावीच राहतील याची निश्चिती नसते. अगदी माझेच उदाहरण घेतले तर औरंगाबादला घर बांधताना मी अगदी मुलांच्या लग्नानंतरही सर्वांना एकत्र राहता यावे म्हणून 3 शयनगृहे असलेले घर बांधून घेतले. इतका विचार करून की पुढे घराची वाटणी करण्याची पाळी आली तर ती व्यवस्थित करता यावी. पण कसे काय, इंजिनियर होताच दोघे 2 दिशांना पळाले आणि आम्हाला दोघांनाच घरात एकमेकांना शोधण्याची वेळ आली. या दुसऱ्या वारीत आम्हा सर्व कुटुंबियांना अनेक वर्षांनंतर एकत्र राहण्याची संधी मिळाली. पण या संधीचा जास्तीत जास्त फायदा प्रथमेशनेच लाटला. आता तो 4 वर्षाचा होता. त्याने या काळात आपले भरपूर लाड पुरवून घेतले. तो आता दादा होणार असल्याने त्याने सगळ्यांवरच दादागिरी गाजवायला सुरुवात केली. मी तर त्याच्या लेखी त्याच्या बरोबरीचा किंवा कदाचित लहानच होतो. त्यामुळे फिरायला जाताना मला त्याला बरोबर घेऊन जावे लागे किंवा तोच मला फिरायला घेऊन जात असे. बहुतेक आमच्या फिरण्याचा मार्ग आमच्या सदनिकेच्या आसपास असणाऱ्या शॉपराईट, ड्रग फेअर या मॉलमधून जात असे. तेथील खेळ आणि निरनिराळ्या वस्तू पाहण्यात त्याला खूप मजा यायची. आमच्या घरात पैसे आणण्याचे काम माझे आणि ते खर्च करण्याचे त्याच्या आजीचे ही विभागणी पहिल्यापासूनच आहे. आणि तिला मी अमेरिकेत असतानाही धक्का लावला नाही. त्यामुळे आजोबांच्याकडे पैसे नसतात अशी त्याची ठाम समजूत असण्याचा मला फायदा असा झाला की कोणतीही वस्तू वा खेळ मी घेऊन देऊ शकणार नसल्याने फक्त ते पाहण्यात किंवा ते आजीकडून घेऊन देण्याच्या आश्वासनावर मी त्याची बोळवण करू शकत होतो. बऱ्याचदा या खेळण्यांचा कारखानाच काढण्याचे स्वप्न तोच रंगवत असे आणि ती सर्व खेळणी त्यातच बनवण्याचे मनोराज्य करत असे. असा उद्योगी नातू असण्याचा मला होणारा फायदा म्हणजे त्याला खेळणे घेऊन देण्याचे
माझ्यावरील संकट टळत असे. शॉपराईटमध्ये त्याला आणखी एक आकर्षण म्हणजे तिथली पिकअप व्हॅन. ती खरं तर एक प्रकारची ट्रॉलीच होती. तिच्या केबिनमध्ये मुलांना बसवून खरेदी करून घेतलेल्या वस्तू मागील ट्रॉलीत टाकता यायच्या. बाकी इतर ट्रॉलीजनाही मूल ठेवण्याची सोय असायची, पण यात त्या मुलाला गाडीत बसण्याचा आनंद मिळायचा. त्यामुळे ती प्रथमेशला फार प्रिय होती. शॉपराईटमध्ये गेल्यावर त्यामध्ये त्याला बसवणे हा एक माझा महत्त्वाचा कार्यक्रम असे. बऱ्याच वेळा इतर कोणीतरी ती नेली असेल तर ती बाहेर आणून ठेवेपर्यंत आम्हास तेथे थांबावे लागेल. पूर्वी ज्या माणसाने ती नेली असेल त्याने जर मूळ जागी आणून ठेवली नसेल तर हा पठ्ठ्या पार्किंगमध्ये जाऊन बरोबर ती शोधून मला दाखवायचा की मग त्याला तिच्यात बसवून काही खरेदी करायचे असो व नसो मला फिरवावे लागेच. हे त्याच्या दृष्टीने खरं तर दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रकार होता. कारण त्याच्या वाढदिवसाला त्याला दुचाकी घेऊन देण्याचा आमचा विचार होता आणि त्यानेही घरात होतो तोपर्यंत या गोष्टीला मान्यता दिली होती. पुण्यात त्याला 3 चाकी सायकल घेतलेली होतीच. आता तो दुचाकी चालवेल आणि शर्यतीत भाग घेऊन पहिला नंबर मिळवेल असे स्वप्न त्याच्या पुढे आम्ही रंगवले होते. पण आम्ही फिरत असताना काही मुलांच्या खेळातील मोटर गाड्या बाहेर ठेवलेल्या त्याने पाहिल्या होत्या आणि त्याच्या मनात तशी गाडी घेण्याचं स्वप्न साकार होत होते. बऱ्याच वेळा तो त्या बाहेर ठेवलेल्या गाडीत बसण्याचा हट्ट करायचा. संकुलात अशी खेळणी उघड्यावर पडली तरी ती चोरीला जाण्याची भीती नसे, त्यामुळे घरात अडचण नको म्हणून लोक अशी अवजड खेळणी बाहेरच ठेवत. विशेषतः वरच्या मजल्यावरील लोकांना ती खाली राहू देण्यास परवडायचे आणि प्रथमेशच्या मते ती त्यांनी त्याच्यासाठीच तिथं ठेवलेली होती. त्यामुळे वाढदिवसाला आपल्याला तशी मोटर गाडी मिळावी अशीच त्याची इच्छा होती. त्यानंतर आम्ही प्रत्यक्ष त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी सायकल घ्यायला खेळण्यांच्या दुकानात गेलो. त्यावेळी आणखीच अवघड प्रकार झाला. येथील खेळण्याची दुकानं म्हणजे तेथे येणाऱ्या पालकाला कुठून येथे येण्याचा मूर्खपणा केला असे वाटायला लावणारी. कारण त्या दुकानात खेळण्यांचा एवढा मोठा साठा मुलांच्या समोर दिसत असे की त्यांना आणि त्यांच्या हट्टाला तोंड देता देता त्यांच्या पालकांना वेळच लागावे. शिवाय कुठलेही खेळणे हाताळण्याचा मुक्त परवाना असल्यामुळे सगळी पोरं हवे ते खेळणे खेळून पाहायची. आम्ही प्रथमेशसाठी सायकल खरेदी करण्याच्या उद्योगात गुंग होतो. त्या काळात हा पठ्ठ्या हमर गाडीत चढून बसला होता आणि तेथील विक्रेत्याने ती कशी चालवायची याचे तेवढ्यातले तेवढ्यात प्रशिक्षणही देऊन त्याला त्याच्या बापा काकापेक्षाही गाडी चालवण्यात तज्ज्ञ करून टाकले आणि आम्हाला मोठ्या संकटात टाकले. कारण आता त्याला वाढदिवसाची भेट म्हणून ती हमर गाडीच हवी होती. ती अजून तरी त्याच्या बापाच्या अंदाजपत्रकात बसत नसल्यामुळं शेवटी त्याला सायकलवरच आनंद मानावा लागला. ते त्याचे दुःख वेळी अवेळी फणा काढत असे. रस्त्यावर ज्या शेकडो गाड्या लावून ठेवलेल्या असत त्यांच्या मेकची नावं जाता जाता सांगणे हा एक त्याचा आवडता उद्योग होता. मग आमची फेरी सुरू झाली की प्रत्येक गाडीकडे बोट दाखवीत ही होंडा सिविक, ही फोर्ड, ही टोयोटो, ही करोला अशी त्याची उजळणी सुरू होत असे. लहानपणी सगळीच नातवंड आपल्या आजी आजोबांची अशीच करमणूक करून स्वतःही आनंद मिळवत असतात आणि प्रत्येक आजी आजोबाला आपल्या नातवंडच काय ते जगात सगळ्यात शहाणे आहे असे वाटत असते. याचा अनुभव मला नेहमीच येत असे. कारण माझ्या मित्रासमोर किंवा त्याच्या पत्नीसमोर मी प्रथमेशचे गुणवर्णन सुरू केले की लगेचच त्यांचे आपल्या नातवंडाचे गुणवर्णन सुरू व्हायचे आणि मग मला गप्प बसून ते ऐकून घ्यावे लागायचे. याला अपवाद फक्त अजून जे आजी आजोबा झालेले नाहीत असे मित्र. हे वाचणारे कोणी आजी आजोबा असतील तर त्यांनाही लगेच आपल्या नातवंडाचे गुणवर्णन करण्याची स्फूर्ती आलीच असणार. त्याची स्मरणशक्ती चांगलीच तीव्र होती असे म्हणावे लागेल. मुलांना आवडणाऱ्या गोष्टी बरोबर ध्यानात राहतात हे खरेच, पण या त्याच्या स्मरणशक्तीमुळे त्याने एकदा एका मोठ्या अडचणीतून मला वाचवले. आमच्या दररोजच्या प्रभात फेरीत आम्ही मॉल यात्रा करतो हे माहीत असल्याने येताना 2-3 वस्तू घेऊन यायला त्याच्या आजीने मला सांगितले. मी नेहमीच्याच पद्धतीने ते ऐकल्यासारखे करून पिशवी आणि पैसे घेऊन प्रथमेशसह बाहेर पडलो. नेहमीचा फेरा संपल्यावर मी वस्तू खरेदी करण्याचा विचार करू लागलो तर एकाही वस्तूचे नाव काही केले आठवेना. मोबाईल बरोबर नेत नसल्यामुळं तीही सोय नव्हती.
नाहीतर सुजित व जयवंत एकटे खरेदीला गेले तर त्यांची संपूर्ण खरेदी मोबाईल कानाला लावूनच होत असते. आता घरी जाऊन पुन्हा विचारून यावे असा विचार मी करू लागलो, पण एक गोष्ट त्याच वेळी आठवली की त्या वस्तूंची नावे तिने प्रथमेशच्या समोरच सांगितली होती. कदाचित मी विसरलो तरी प्रथमेश बरोबर लक्षात ठेवेल अशी तिला खात्री असेल, म्हणून एक चान्स घ्यायचा म्हणून त्याला विचारलं, अरे आजीने काय काय वस्तू आणायला सांगितलंय आठवतंय का? त्याने ताबडतोब होकार देऊन सगळी यादी मला म्हणून दाखवली आणि मी त्या वस्तू घेऊन घरी आलो आणि आजीच्या शाब्दिक मार्यातून वाचलो. घरातील कॅसिओ, व्हीसीआर, टीव्ही या सगळ्या वस्तूंवर पहिला हक्क त्याचा असा त्याचा दावा होता. त्यामुळे तो सकाळी उठण्याच्या वेळी मी जर हरिप्रसाद चौरसिया वा रविशंकर यांची सीडी लावलेली असेल तर तो जागा होताच. हे कुणी लावलंय असे एखाद्या मोठ्या माणसाच्या आविर्भावात म्हणून ते खटकन बंद करून तो टीव्हीवर कार्टून लावायचा. मी कॅसिओ वाजवू लागलो की या पठ्ठ्यालाही तोच वाजवण्याचा उत्साह येत असे. येऊन जाऊन अजून संगणकावर त्याने हक्क दाखवायला सुरुवात केली नसल्यामुळे मी त्यावर काही काम करत असलो तर त्याचा इलाज चालत नसे. वादविवाद करण्यात तर त्या वयातही त्याने आजीचा कित्ता गिरवला होता आणि तिच्याकडील मोठे अस्त्र तर त्याच्या जवळचा हुकमी एक्का होतेच. त्यामुळे त्याला एखादी गोष्ट नाकारताना तो लहान आहे असे म्हटल्यावर तो आपण मोठा असल्याचा दावा करायचा आणि त्याचा आधार घेऊन आता तू मोठा झालास ना, मग ही गोष्ट करू नको असं म्हटल्यावर त्याने एक युक्तिवाद शोधून काढला होता. तो म्हणे, मी लहान झालेला मोठा आहे, आता यावर काय बोलणार. एकदा तर त्याने फारच कमाल केली. तेथे असतानाही मी मधून मधून काहीतरी लिहित असे. त्याच काळात त्याच्या आजीचा वाढदिवस होता, म्हणून मी एक विनोदी भाष्य आमच्या संसारावर करून रात्री घरातील सर्वांना वाचून दाखवले. त्यातील विनोदाला सर्वजण हसून दाद देत होते. ते पाहून यालाही अचानक स्फूर्ती आली आणि माझे वाचून झाल्यावर एक कागद घेऊन माझ्यासारखाच खुर्चीवर बसून वाचण्याचे नाटक करून सगळ्यांच्याकडे पाहून जोक म्हणून स्वतःच हसू लागला. म्हणजे मी काहीतरी जोक केला असावा असा त्याने अंदाज केला होता. पुण्यात असताना तो ज्युनियर केजीत जात होता, त्यामुळे आता त्याला सिनियर केजीत घालणे आवश्यक होते. जवळच्याच शाळेत घालणे बंधनकारक नसले तरी आवश्यक होते, कारण या शाळांच्या बसेस नसतात. पालकांनाच पाल्याच्या शाळेत नेणे आणण्याची सोय करावी लागते. जवळच्या म्हटले तरी कारमधून 15 मिनिटात जाता येईल अशा अंतरावरील शाळेत त्याला घालण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळा छान होती आणि त्याच्या वर्गात फक्त 11 विद्यार्थी होते. त्यात 2-3 भारतीय होते, पण मराठी नव्हते. त्याला शाळेत नेणे आणण्यासाठी हितेश भाई या गुजराती गृहस्थाला सांगण्यात आले. त्याचा हाच व्यवसाय होता, फक्त तो खाजगी पद्धतीने चालवत होता. हितेश भाई त्याच्या गाडीतून जास्तीत जास्त फायदा मिळवण्याच्या उद्देशाने धंदा करत असल्यामुळे प्रथमेश हे त्याच्या दृष्टीने अगदी किरकोळ गिऱ्हाईक होते. त्यामुळे त्याच्या नेणे आणण्याविषयी जरा बेफिकीरच होता. त्यामुळे काही वेळा शाळेत त्याला न्यायला उशीर होई आणि शाळेचे व्यवस्थापन वेळेविषयी काटेकोर असल्याने शाळेची दारं बंद करत आणि मग त्याची पंचाईत होई. नेण्या आणण्यासाठी त्याला $12 दररोजचे ठरले होते आणि ते प्रत्येक आठवड्याच्या शेवटी म्हणजे 5 दिवसांचे $60 द्यायचे ठरले होते. पण त्यातही तो नाखुशच होता. शिवाय शाळेची वेळ सांभाळावी लागायची असल्यामुळे त्या काळात मोठे भाडे मिळण्याचा योग आला तरी तो त्याला सोडावा लागेल. त्यामुळे तो पहिल्यापासून जरा कुरकुरतच होता. तरी दुसऱ्या दिवशी त्याच्या सोयीनुसार शाळेची वेळ आम्ही बदलून घेतली. एक दिवस प्रथमेशला त्याने शाळेत सोडले, पण परत आणायच्या वेळेस त्याचा फोन आला की तो ट्रॅफिक जॅममध्ये अडकला. तेव्हा अर्थातच त्याला घरी आणायला आम्हालाच टॅक्सी करून जावे लागले आणि त्यासाठी $25 मोजावे लागले. येथे टॅक्सीसुद्धा आपल्याकडे रिक्षा जशी रस्त्यावर मिळते तशी मिळत नाही. त्यांच्या एजन्सीला फोन करावा लागतो. त्याचा असा अनुभव आला. या सगळ्या गडबडीत एक गोष्ट तेवढी बरी झाली होती, ती म्हणजे प्रथमेश शाळेवर खुश होता आणि त्याने इंग्रजी बोलता आले नाही तरी तेथे बऱ्यापैकी जम बसवला होता. पहिल्या दिवशी शाळा लवकरच सुटणार होती
आणि अजून त्याच्या आईची तब्येत तशी बरी असल्याने ती शाळेत पूर्ण वेळ थांबली होती. पण दुसऱ्या दिवसापासून त्याने स्वतंत्रपणे जाणे अंगवळणी पाडून घेतले होते. इतके की तो जाता येता हितेश भाईशी बऱ्याच गप्पा मारायचा असे त्याने आम्हास सांगितले. लगेचच त्याचा वाढदिवसही झाला आणि त्याच्या मित्रांनी त्याला शुभेच्छा पत्र दिली. त्या दिवशी भाग्यश्री शाळेत चॉकलेट्स घेऊन गेली होती. शनिवारी घरी पण आम्ही त्याचा वाढदिवस आजूबाजूच्या लहान मुलांना बोलावून साजरा केला. प्रथमेशमुळे आमच्या आजूबाजूच्या बऱ्याच लोकांच्या ओळखी झाल्यामुळे त्याच संकुलात 5-6 महाराष्ट्रीय कुटुंब राहतात हा शोध आम्हाला लागला. खरे तर ही मंडळी मागील वेळीही तिथेच होती, पण त्यांचा पत्ता आम्हास नव्हता.